हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म साऱ्या सृष्टीचे रचनाहार कुल मालिक कबीर परमेश्वरजी कबीर साहेबजी हे आपले जनक आहेत. हे आपले हमदर्द आहेत. हे आपले परमपिता आहेत. आपल्या दुःखांना पाहून हे परमात्मा खूप दुःखी होतात आणि प्रयत्न करतात की कुठल्याही प्रकारे या भोळ्या आत्म्यांना यांच्या मूळ स्थानाचा शोध लागेल. हे कुठून आले आहेत आणि कोणत्या कारणास्तव इथं आले आहेत आणि इथं जे हे जीवन जगत आहेत हे किती कष्टमय आयुष्य घालवत आहेत. परंतु जिथं आपण राहतो, ज्या भगवंताच्या ज्या मालकाच्या छायेत आपण राहतो, हा काळ भगवान आहे. गीतेच्या अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 32 मध्ये हे सांगतात, मी काळ आहे अर्जुन आणि सर्व लोकांचा नाश करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. श्रीकृष्णाच्या रूपातून बाहेर येऊन तो बोलत होता. काळ आपलं विराट रूप दाखवत होता. श्रीकृष्ण काळ नव्हते. श्रीकृष्णांनी कधीही स्वतःला काळ म्हटलं नाही. नंतरही कधी त्यांनी स्वतःला काळ म्हटलं नाही. हा काळ का म्हणवून घेतो? याला एक रोग जडलेला आहे. 1,00,000 मानवरूपी प्राण्यांचा नित्य आहार करण्याचा आणि 1,25,000 उत्पत्ती करण्याचा. ज्या कारणाने हा इथे आपल्याला आपल्या आहारासाठी थांबवून ठेवतो. जसं परमात्म्याने येऊन याच्या वास्तविकतेबाबत आपल्याला सांगताना कशी उदाहरणं दिली दात्याने, की जसे कसाई बकरे पाळतो, त्याने त्या बकऱ्यांना अनेक सुविधा दिलेल्या असतात, प्रदान केलेल्या असतात. एक शेड बनवतो ऊन आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी. कुरणाची व्यवस्था करतो. एक पाण्याचा छोटासा हौद बांधतो त्यांना पाण्याची सुविधा देण्यासाठी. तर ते भोळे प्राणी असं समजतात की हा जो आमचा मालक हा खूपच सज्जन माणूस आहे, आमच्या सोयी गैरसोयींचा किती विचार करतो. आणि याच दृष्टिकोनातून जेव्हा तो कसाई त्या बकऱ्यांच्या कळपात येतो, तेव्हा प्रेम व्यक्त करण्यासाठी बकऱ्या चारी बाजूला बागडतात. एक सज्जन व्यक्ती समजून काही तर आपले पाय उचलून त्याला प्रेम द्यायचा प्रयत्न करतात, आलिंगन देऊ पाहतात की याने आम्हाला किती सोयी दिल्या आहेत. पुण्यात्म्यांनो, हे जेवढे पशुपक्षी प्राणी जीवजंतू आहेत हे तेच आत्मे आहेत जे कधी मनुष्य पण राहिलेले आहेत. तर प्रत्येक प्राणी समजतो की कोण कसा माणूस आहे. जसं एखादी व्यक्ती आपण पाहतो प्राण्यांना सांभाळतो एखाद्या घरच्या सदस्यासारखं, त्यांना चारा घालतो, त्यांना न्हाऊ घालतो,
पाणी पाजतो. तो जेव्हा त्यांच्या जवळ जातो तर त्याला चाटतात, ते त्याच्या हाताला असं प्रेम देतात की हा खूप चांगला माणूस आहे. तर अशाच प्रकारे ही बकरं त्या कसायाला, आपल्या शत्रूला एक सज्जन व्यक्ती समजून त्याला प्रेम देण्यासाठी त्याचे हात चाटतात. त्याने असा हात लावलेला असतो, नीट पाहत असतो याच्यात किती मांस तयार झाले. ते मात्र चाटत असतात, असं समजून की आमची किती काळजी घेतोय, खूप सज्जन आहे. कसाई मात्र विचार करतो की किती मांस तयार झाले, हा कितीला विकला जाईल. पुण्यात्म्यांनो, परमेश्वर कबीर देवजींनी येऊन आम्हाला हे ज्ञान दिले. सतलोकातून चालत आले, आपल्या त्या सुखस्थानाहून, त्या सुखसागराहून चालत आले, जिथे कसलेच कष्ट नाहीत, जन्म नाही, मृत्यू नाही, आजार नाहीत, म्हातारपण नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही इथल्या सुविधा पाहून, की किती मोठी पृथ्वी आहे, किती छान ऋतू आहेत, कधी गरमी आहे, कधी थंडी आहे, वेळेनुसार, कारण गरमीची देखील आवश्यकता आहे शरीराला, नाहीतर ते गळून जाईल. आणि कशा सुविधा दिल्या आहेत, जसे गहू आहेत, चणे, बाजरी, ज्वारी, सफरचंद, संत्री, काजू, बेदाणे, आणि सुंदर झरे वाहत आहेत, नद्या वाहत आहेत. पृथ्वीच्या पोटात गोड पाणी, खारं पाणी सगळं उपलब्ध आहे. ह्या सुविधांना पाहून आम्ही हा विचार करतो की भगवंत किती चांगले आहेत, आमचे मालिक किती चांगले आहेत, आमच्यासाठी किती चांगल्या सुविधा प्रदान केल्या आहेत. आणि जशी ती बकरं त्या कसायाला किती सज्जन व्यक्ती मानतात, कारण त्यांची बुद्धी एवढाच विचार करू शकते. आणि ज्यावेळी त्या बकऱ्यांना कसाई घेऊन जातो, चांगला सौदा झाला 10-15 बकऱ्यांचा, तर तो हे पाहत नाही की कोणाचा मुलगा मरेल, कोणाची मुलगी, कोणाची आई, कोणाचा बाप. येतो एक काठी घेऊन आणि त्यातून आणि घेऊन जातो. कोणीही असो, पाहत नाही कोण कोणाचं आहे. तर त्यावेळेस जेव्हा काही बकरं बाहेर काढून नेली जातात, राहिलेले बकरे इकडे तिकडे सैरावैरा पळत राहतात. त्यांच्या लक्षात येतं की आता काहीतरी अघटित घडणार आहे, याची जाणीव त्यांना होते. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीरजींनी आपल्याला सांगितलं की जिथं तुम्ही राहत आहात ते या काळाचं स्थान आहे, कसायाचं स्थान आहे. इथे कोणी प्राणी सुखी नाही आणि कोणाचाही एका क्षणाचा विश्वास नाही कधी मृत्यू होईल. ह्या सुविधा पाहून आपण विचार करतो की किती चांगला परमेश्वर आहे आपला. आणि जेव्हा आपण पाहतो दुर्घटनेमध्ये एकाच परिवारातले 11 सदस्य मेले आणि एकच म्हातारा वाचला, तर कुठे गेला दयाळूपणा त्या भगवंताचा जिथे आपण राहत आहोत. काही भोळे आत्मे इतके ज्ञानहीन झाले आहेत की आमचा तर देवावरचा विश्वासच उडाला आहे. भगवंताला तर म्हणतात की खूप दयाळू आहे आणि इथं एकही काम दयाळूपणाचं नाहीये. तर पुण्यात्म्यांनो, ज्ञानाविना आपण असे तर्क करून दुप्पट दुःखी होतो. आता जे दयाळूंचं लोक आहे, दयाळ लोक आहे, त्या समदुःखींचं लोक आहे, ते सोडून आपण इथे आलो नालायकासारखं, ती चूक केली. आणि जोपर्यंत आपण तिथं जात नाही तोपर्यंत आम्ही सुखी होऊ शकत नाही. हे सुखाचं लोक नाहीचे. या काळाचे 21 ब्रह्मांड आहेत. 21 ब्रह्मांडात आग लागलेली आहे. हीच काम क्रोधाची, लोभ मोह अहंकाराची. स्वर्गात पहा त्या देवतांची आपसातच भांडणं चालू आहेत. एकमेकांच्या स्त्रियांवर वाईट नजर ठेवून आहेत. जे कर्म इथले प्राणी करतात तेच कर्म स्वर्ग आणि महास्वर्गातील, ज्यांना आपण देवदेवता म्हणतो, ते पण हेच करतात. तर कुठून सुख मिळणार या प्राण्याला? जी साधना तुम्ही आजपर्यंत करत होतात, वेदांमध्ये वर्णन केलेले विधी, त्याचं अंतिम फळ स्वर्गप्राप्ती आहे. महास्वर्ग म्हणजे ब्रह्मलोक प्राप्ती आहे. आणि तिथं गेलेल्या प्राण्यांचा सुद्धा पुनर्जन्म होतो. तर पुण्यात्म्यांनो,
हे ज्ञान देण्यासाठी स्वतः परमेश्वर येतात. आणि आता हा जो समागम सत्संग समारंभ सुरू आहे, हा त्या शुभदिनाच्या प्रित्यर्थ आहे, ज्या दिवशी ह्या कलियुगामध्ये ते परमात्मा आपल्या लीलांनुसार प्रत्येक युगात येतात आणि एक शिशुरूप धारण करून कुठल्याशा सरोवरामधील कमळाच्या फुलावर विराजमान होतात आणि तिथून एखादं निस्संतान दाम्पत्य त्यांना घेऊन जातं. चारही युगांमध्ये तेही लीला करतात, कारण काळ जसं कलियुगानंतर एक प्रलय होईल, सगळं अस्ताव्यस्त होईल, पूर्ण पृथ्वीवर पाणीच पाणी होईल, उंच ठिकाणं थोडी वाचतील जिथं प्राणी जाऊन आपला जीव वाचवतील थोडेफार, आणि त्यानंतर त्यांचे परिवार नष्ट होतील, काही जण वाचतील, ना त्यांच्याजवळ काही इतिहास राहील ना काही ज्ञान राहील. मग नव्या रीतीने सृष्टी प्रारंभ होईल. त्यासाठी परमात्मा स्वतः येतात. तिकडून काळ भगवान देखील आपल्या अज्ञानाचा प्रचार विविध संतांद्वारे करतात, ऋषी महर्षींद्वारा करतात. आणि आपल्या लेकरांना यथार्थ ज्ञान देण्यासाठी स्वतः परमात्माही येतात प्रत्येक युगात. त्या भगवंताने स्वतः आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मंच्या वाणीमध्ये, कबीर वाणीमध्ये सांगितलंय की सतयुग में सत सुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनिंदर मेरा, द्वापर में करुणा में कहाया, और कलयुग नाम कबीर धराया। चारों युग में संत पुकारे, कूक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे, ये जग चुगता ढेल रे। परमात्मा म्हणतात, चारही युगात आलो आम्ही. सतयुग में सत्सुकृत कह टेरा, सत्ययुगात माझं नाव सत्सुकृत होतं, और त्रेता नाम मुनिंदर मेरा, और द्वापर में करुणा में कहाया, कलयुग नाम कबीर धराया। गोता मारूं स्वर्ग में, जा बैठूं पाताले, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल। तो परमात्मा आपल्याला हे ज्ञान देतो की जिथे तू राहत आहेस आणि ज्याचा तू शोध घेत आहेस, ती तुला 21 ब्रह्मांडातही सापडणार नाही. तर पुण्यात्म्यांनो, हा जो शुभ समागम आहे, ज्येष्ठ शुद्ध पूर्णमासी, ह्या दिवशी परमात्मा सतलोकातून चालत आले होते, सशरीर आले होते आणि एक शिशुरूप धारण केलं होतं. कुठल्याही आईपासून त्यांचा जन्म झालेला नाही. शब्द स्वरूप साहेब धरणी, सकल ठोड सब ठाही। त्या परमात्म्याचे म्हणतात, ना सतगुरु जननी जन, उनके मान बाप, पिंड ब्रह्मंड से रहित है, ना जाति नो ताप। तो परमात्मा प्रत्येक युगात अशी लीला करतो. सतयुगात जेव्हा परमेश्वर आले होते, एका कमळाच्या फुलावर सरोवराच्या आत वनामध्ये विराजमान झाले. तिथे एक विद्याधर नावाचा ब्राह्मण आपली पत्नी दीपिकाबरोबर आपल्या सासूरवाडीवरून येत होता. ते निस्संतान होते. लग्नाला देखील सुमारे 19-20 वर्ष झाली होती. पुढे मूल होईल ही आशाही त्यांना नव्हती. तिथे त्यांना कमलपुष्पावर पुत्रप्राप्ती झाली. त्या भगवंताला घेऊन ते घरी आले. परमात्म्याने काहीही आहार घेतला नाही. दोघेही चिंतित झाले. मग परमेश्वराने स्वतः त्यांना त्याच प्रकारे त्यांना प्रेरणा दिली, कारण
भक्त लोकांकडेच फक्त परमात्मा येतात. त्यांनी आपल्या इष्टचं स्मरण केलं. परमेश्वराने त्यांना प्रेरणा दिली. साधुरूप घेऊन तो इष्ट तिथे आला. ते विष्णूजींचे उपासक होते. विष्णूजींना परमात्म्याने सांगितलं, नवजात शिशुरूपात प्रकट भगवानांनी, की विष्णू यांना सांग की एक कुमारी गाय घेऊन या आणि तिच्यावर आपले आशीर्वाद द्या, ती दूध देईल. तसंच केलं गेलं. जेव्हा परमात्मा 5 वर्षांचे झाले, कमी वयातच मोठमोठ्या विद्वानांचा ज्ञानात पराभव केला. मनुसमान समजणाऱ्या विद्वानांना त्यांनी एकच प्रश्न केला होता की कोण ब्रह्माचा पिता आहे, कोण विष्णूची आई आणि शंकरांचा आजोबा कोण आहे, मनुजी सांगा हे. मनुजी म्हणू लागले, तू डोकं फिरलेला बालक, काय मूर्खासारखी बडबड करतोयस? ब्रह्मा विष्णू महेश अजरामर आहेत, तू यांचे मातापिता विचारतोयस? तुझं डोकं फिरलंय का? आता हे ऋषी महर्षी भगवंताला निराकार समजत होते. परमात्मा कबीरजी आपली स्थिती सांगत असत, साकार आहेत भगवान, नर आकार आहेत भगवान, आणि मीच तो परमात्मा आहे. हे ज्ञान ऐकून सर्व ऋषी क्षुब्ध होऊ लागले की हा खोटारडा आहे, कपटी आहे. त्यांनी वामदेव नाव ठेवलं त्यांचं, वामदेव. वाम म्हणजे उलटी गोष्ट करणारा, उलट्या चालीचा, विपरीत क्रिया करणाऱ्याला वामदेव. जसं एक सरळ हात उलटा हात म्हणतात, उलटा. डावा हा उजवा, हा डावा. तर डाव्याला उलटा म्हणतात, लेफ्ट. लेफ्ट पण हिंदीमध्ये बाम्मा. तर वामदेव म्हणजे उलटा ज्ञान देणारा ऋषी. आता वामदेव नाव ठेवलं त्यांचं. सत्सुकृत परमात्मा होते, पण उपनाव ठेवलं. पण ज्ञान स्वीकार ना केलं ना करू दिलं त्या नकली ऋषींनी. पुन्हा परमात्मा आले त्रेतायुगात. त्यावेळी तीच आत्मा जी विद्याधरवाली होती, ते वेदवीज नावाचे एक ऋषी होते, आणि तीच त्यांची पत्नी दीपिका त्रेतायुगात सूर्या नावाची त्यांची पत्नी होती. ते दोन्ही आत्मा, त्यांचा संयोग असाच होता, निस्संतान होते. त्रेतायुगात देखील असेच त्यांना परमात्मा भेटले, एका तलावामध्ये, कमलपुष्पामध्ये, तलावामध्ये. पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, जो जन मेरी शरण है ताका हूँ मैं दासे, गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाश है. आता हा जो सतयुगामध्ये विद्याधर ब्राह्मण ऋषी होता, तोच त्रेतायुगामध्ये वेदवीज नावाचा ब्राह्मण झाला, ऋषी झाला. परमात्म्याची कृपा दाट होती. आणि पुण्यात्म्यांनो, भगवान असे कर्म बनवतो. बालकरूपात सेवा दिली, पालनपोषण केलं. भगवंताच्या ज्ञानाला त्यांनी मानलं नाही, कारण आपल्या पुत्राची गोष्ट तर बहुतेक वेळा माता पिता कमीच ऐकतात, त्याला लहान समजून. आणि ते परमात्मा सांगत की मी भगवान आहे, माझी भक्ती करा ब्राह्मणांनो. वेदवीज आणि सूर्या, तुम्ही माझी भक्ती करा. जेव्हा सरळ सांगत असत तेव्हा रागावत असत, तू आमचा आजोबा झालायस, आम्ही तर स्वतःच जगद्गुरू आहोत. तू आमचा पुत्र असून, म्हणजे पुत्रासारखंच पालनपोषण करून, ते तर असं प्रेम करत होते, समजत होते, प्रेमही देत होते, रागवत असत, धमकावत असत, मुलासारखं. त्यांनी नाही ऐकलं, पण त्यांचे कर्म बनवले गेले चांगले. त्यांना सेवा दिली, बालकरूपात पालनपोषण करणं, कपडे घालणं, दूध पाजणं. थोडंफार नजरेपासून दूर केले तरी प्रेम झालं, कारण ते भगवान होते. एका छोट्या बालकाच्याच क्रिया आम व्यक्ती मातापित्यांना किती प्रभावित करू शकतात. कधी उड्या मारणं, कधी हसणं, कधी रडणं. आणि हे तर भगवान खेळत होते त्यांच्या कुशीमध्ये. तर अशा प्रकारे त्यांचं विशेष प्रेम. कधी परमात्मा नजरेआड होत, संध्याकाळी घरी येत नसत.
तर पूर्ण रात्र बसून राहून हे विचार करीत की हे भगवंता, माझ्या बाळाला काय झालं. भटकत राहत त्यांचं कर्म बनवलं. मग पुढे जाऊन ती जी दीपिकावाली म्हणजे सूर्यावाली आत्मा होती ती कमाली बनली. आणि वेदवीज नावाचा जो ब्राह्मण होता तो पुढे जाऊन स्वामी रामानंद नावाचे ब्राह्मण बनले. आता परमात्मा म्हणतात, मैं रोवत हूँ सृष्टि को, सृष्टि रोवे मोहे, कहे कबीर इस वियोग को समझ न सकता कोई. परमात्मा आपले पिता आहेत. ते म्हणतात, मी तुझ्यासाठी रडत आहे, भटकत आहे, आणि तू मला शोधतोयस, मला पाहतोयस, मला त्या गुहांमध्ये, पहाडांमध्ये, दगडांमध्ये, नाहीतर कुठल्याशा सरोवरातल्या पाण्यात, तलावात, दर्यात, नाहीतर कुठे देऊळ बांधून मूर्ती बनवून त्यात मला शोधतोयस. मी तुम्हाला शोधत आहे, मी तुमच्यासाठी रडत आहे, तुम्ही माझ्यासाठी रडत आहात. आपल्या या वियोगाला, आपल्या या दुराव्याला आता कसं समजावू तुला? तू समजत नाहीयेस. तू मला ईश्वर न मानता एक आम जनसाधारण मानून माझ्यापासून दूर जात आहेस. ह्या काळाच्या दूतांनी तू प्रभावित झाला आहेस आणि या अज्ञानाने ओतप्रोत भरलेला आहेस. हे पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची थोडीशी त्रेतायुगात अवतरल्याची झलक सांगतो, ऐकवतो. त्रेतायुगात परमात्मा मुनींद्र नावाने, एका ऋषीच्या नावाने ज्ञानप्रसार करत असत. त्यावेळी केवळ ब्राह्मण वर्गच शिक्षण आणि दीक्षेचा अधिकारी असे. म्हणून परमात्मा या दोन्ही युगात ब्राह्मणाच्याच घरी आले, म्हणजे ऋषी बनून आपल्या मुलांना ज्ञान देता येऊ शकेल. तर ऋषी बनून ठिकठिकाणी गेले, त्या नकली ऋषींबरोबर गोष्टी केल्या. त्यांच्याजवळ कोणतंही ज्ञान नव्हतं. ते ऋषी म्हणत की प्रारब्धातील कर्म तर भोगायलाच लागतात, जे कर्मात लिहिलंय ते भोगूनच पूर्ण करावं लागतं, कमी केलं जातं. तेव्हा परमात्मा म्हणतात, जर आपल्या प्रारब्धात काही आपत्ती असतील आणि त्या भोगाव्याच लागतील, तर भक्ती कशासाठी करत आहात? परमात्म्याचं स्मरण कशासाठी करत आहात? व्हॉट इज द यूज ऑफ वर्शिप? ह्या पूजेची आवश्यकता काय तुम्हाला? तर ते म्हणत, तू तर उलटी गोष्ट सांगत आहेस. कर्माचे भोग तर भोगायलाच लागतात. एक नळ आणि नीळ नावाचे दोन मावस भाऊ होते, म्हणजे त्या दोघांच्या माता भगिनी होत्या. मातापित्यांचं देहावसान झालं होतं दोघांच्याही, आणि दोघेही अनाथ झाले होते आणि त्यावर असाध्य रोगांनी ग्रस्त होते. त्यासाठी ते घर तर काही राहिलं नाही. विचार केला की कुठल्या आश्रमात जाऊन राहू. तिथे जाऊन ऋषीमुनींना भेटले, त्यांना विनंती केली की आम्ही असे असे दुःखी आहोत. तर सुरुवातीला तर ते ऋषीमुनी त्यांना काही जंतरमंतर, काही श्लोक किंवा साधना सांगत की तुम्ही अशी अशी भक्ती करा, मंत्र म्हणा. त्यातून काही लाभ झाला नाही तर ते म्हणत असत की हे तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं संकट आहे बेटा, हे तर भोगूनच पूर्ण करावं लागेल. परंतु आत्म्याला ह्या गोष्टी रुचत नाहीत, त्या संतुष्ट करत नाहीत. म्हणून तो तिथून काही इतर ठिकाणी प्रयत्न करत राहतो की कदाचित तिकडे आराम पडेल. तर जेव्हाही हे आत्मा दुसऱ्या स्थानावर गेले तेव्हा त्यांना काही क्रिया सांगितल्या. जेव्हा तिथेही आराम नाही मिळाला, त्यांनी हीच कथा सांगितली की प्रारब्ध तर भोगायलाच लागेल. तिसऱ्या ठिकाणी गेले, चौथ्या ठिकाणी गेले, मग कुणी सांगितलं की हे 3 तापांचे भोग आहेत. 3 तापांच्या अंतर्गत कोण येतात? जसे प्रेतबाधा, पितृबाधा किंवा काही देवबाधा. कुणी जंतरमंतर केला असेल, कुणी शाप दिला असेल. तर असंही म्हणत की हे मंत्रांनी जात नाहीत. प्रथम मंत्र देत असत, पण त्याने काही उपाय नाही झाला की सांगत की हे 3 तापांचं संकटही जाऊ शकत नाही, हे भोगावंच लागेल.
तुम्ही कर्मच असे केले आहेत, शेवटी असं सांगत असत. असेच एकदा भटकत भटकत ते परमेश्वर मुनींद्र नावाचे आलेले ते परमात्मा सत्संग करत होते. आता ते दोघे हताश तर झाले होते, पण आत्मा हार मानत नाही. तिला माहितीये की काही शक्ती आहे जी दुःखीला सुखी करते. तो आहे कोणी मालिक, कोणी परमात्मा आहे. ते दोघेही त्यांच्या सत्संगात आले. त्या ऋषींजवळ बसले बराच वेळ. तिथं बसले थोडा वेळ, कारण ते खरं खरं सांगतील असं वाटलं. बाकीचे सगळे उलटं ज्ञान देत होते. तिथे 150 व्यक्ती हजर होते. नळ आणि नीळ पण तिथे जाऊन बसले. सत्संग ऐकला. थोडा अविश्वास वाटला. मनाला पटत नव्हतं की हा महात्मा सगळं विपरीत सांगतोय. परंतु तिथे उपस्थित असलेल्या इतर भक्तांना ते भेटले. ते म्हणाले की आधी आम्ही खूप दुःखी होतो, आम्हाला खूप सुख मिळालं, आशीर्वादानेच लाभ प्राप्त झाला, आमच्या भक्ती करण्याने हा लाभ झाला. तर त्यांच्या मनाला बरं वाटलं, संतोष वाटला त्यांना थोडा. जसेही ते आशीर्वाद घेण्यासाठी परमात्म्याच्या जवळ आले, दीक्षा तर म्हणाले नंतर पाहू, आधी प्रणाम तर करू. तर जसे ते प्रणाम करण्यासाठी परमात्म्याच्या जवळ आले, परमात्म्याने आशीर्वादाचा हात त्यांच्या शिरावर ठेवला. दोघेही स्वस्थ झाले. एकमेकांकडे पाहतायत की हे काय झालं, जणू शरीरावरून 100 मण वजन उतरवलं असावं. दोघांनी चरणावर लोळण घेतली, फुटून फुटून रडू लागले. हे भगवान, आम्हाला नव्हतं माहीत की परमात्मा पृथ्वीवर आले आहेत. आम्ही खूप भटकलो होतो. आम्ही सगळे जंतर मंतर ज्यांनी जे सांगितलं ते आम्ही भगवान केलं होतं. आम्हाला कुठेही आराम नाही मिळाला. आम्ही तर आत्महत्या करायचा विचार केला होता की आता काही दिवसात शांती नाही मिळाली तर हे जीवन नरकासमान झालं. हे भगवान, खूप दया केलीत तुम्ही. परमात्मा म्हणाले, बाळा, ही तर फर्स्ट एड आहे. तुमच्या जीवनात न जाणो अजून किती दुःख आहेत. त्यासाठी मी तुम्हाला भक्ती सांगतो, ते मंत्र तुम्हाला करावे लागतील. तुम्ही असं नका समजू की छू मंत्रने सगळी पीडा संपून जाईल. हे तर यासाठी सांगतोय की आम्ही समर्थ आहोत. हे फक्त तुम्हाला एक ट्रायल दिलीये आपली, एक सॅम्पल दाखवलाय की आम्ही कोण आहोत. एक नळ आणि नीळ नावाचे 2 मावस भाऊ होते. म्हणजे त्या दोघांच्या माता भगिनी होत्या. मातापित्यांचं देहावसान झालं होतं दोघांच्याही, आणि दोघेही अनाथ झाले होते आणि त्यावर असाध्य रोगांनी ग्रस्त होते. त्यासाठी ते घर तर काही राहिलं नाही. विचार केला की कुठल्या आश्रमात जाऊन राहू. तिथे जाऊन ऋषीमुनींना भेटले. त्यांना विनंती केली की आम्ही असे असे दुःखी आहोत. तर सुरुवातीला तर ते ऋषीमुनी त्यांना काही जंतरमंतर, काही श्लोक किंवा साधना सांगत की तुम्ही अशी अशी भक्ती करा, मंत्र म्हणा. त्यातून काही लाभ झाला नाही तर ते म्हणत असत की हे तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं संकट आहे बेटा, हे तर भोगूनच पूर्ण करावं लागेल. परंतु आत्म्याला ह्या गोष्टी रुचत नाहीत, त्या संतुष्ट करत नाहीत. म्हणून तो तिथून काही इतर ठिकाणी प्रयत्न करत राहतो की कदाचित तिकडे आराम पडेल. तर जेव्हाही हे आत्मा दुसऱ्या स्थानावर गेले तेव्हा त्यांना काही क्रिया सांगितल्या. जेव्हा तिथेही आराम नाही मिळाला, त्यांनी हीच कथा सांगितली की प्रारब्ध तर भोगायलाच लागेल. 3ऱ्या ठिकाणी गेले, 4थ्या ठिकाणी गेले. मग कुणी सांगितलं की हे 3 तापांचे भोग आहेत. 3 तापांच्या अंतर्गत कोण येतात, जसे प्रेतबाधा, पितृबाधा किंवा काही देवबाधा. कुणी जंतरमंतर केला असेल, कुणी शाप दिला असेल. तर असंही म्हणत की हे मंत्रांनी जात नाहीत. प्रथम मंत्र देत असत, पण त्याने काही उपाय नाही झाला की सांगत की हे 3 तापांचं संकटही जाऊ शकत नाही, हे भोगावंच लागेल. तुम्ही कर्मच असे केले आहेत, शेवटी असं सांगत असत. असेच एकदा भटकत भटकत ते परमेश्वर मुनींद्र नावाचे आलेले ते परमात्मा सत्संग करत होते. आता ते दोघे हताश तर झाले होते, पण आत्मा हार मानत नाही. तिला माहितीये की काही शक्ती आहे जी दुःखीला सुखी करते. तो आहे कोणी मालिक, कोणी परमात्मा आहे.
ते दोघेही त्यांच्या सत्संगात आले. त्या ऋषींजवळ बसले बराच वेळ. तिथं बसले थोडा वेळ, कारण ते खरं खरं सांगतील असं वाटलं. बाकीचे सगळे उलटं ज्ञान देत होते. तिथे 150 व्यक्ती हजर होते. नळ आणि नीळ पण तिथे जाऊन बसले. सत्संग ऐकला. थोडा अविश्वास वाटला. मनाला पटत नव्हतं की हा महात्मा सगळं विपरीत सांगतोय. परंतु तिथे उपस्थित असलेल्या इतर भक्तांना ते भेटले. ते म्हणाले की आधी आम्ही खूप दुःखी होतो, आम्हाला खूप सुख मिळालं, आशीर्वादानेच लाभ प्राप्त झाला, आमच्या भक्ती करण्याने हा लाभ झाला. तर त्यांच्या मनाला बरं वाटलं, संतोष वाटला त्यांना थोडा. जसेही ते आशीर्वाद घेण्यासाठी परमात्म्याच्या जवळ आले, दीक्षा तर म्हणाले नंतर पाहू, आधी प्रणाम तर करू. तर जसे ते प्रणाम करण्यासाठी परमात्म्याच्या जवळ आले, परमात्म्याने आशीर्वादाचा हात त्यांच्या शिरावर ठेवला. दोघेही स्वस्थ झाले. एकमेकांकडे पाहतायत की हे काय झालं, जणू शरीरावरून 100 मण वजन उतरवलं असावं. दोघांनी चरणावर लोळण घेतली, फुटून फुटून रडू लागले. हे भगवान, आम्हाला नव्हतं माहीत की परमात्मा पृथ्वीवर आले आहेत. आम्ही खूप भटकलो होतो. आम्ही सगळे जंतर मंतर ज्यांनी जे सांगितलं ते आम्ही भगवान केलं होतं. आम्हाला कुठेही आराम नाही मिळाला. आम्ही तर आत्महत्या करायचा विचार केला होता की आता काही दिवसात शांती नाही मिळाली तर हे जीवन नरकासमान झालं. हे भगवान, खूप दया केलीत तुम्ही. परमात्मा म्हणाले, बाळा, ही तर फर्स्ट एड आहे. तुमच्या जीवनात न जाणो अजून किती दुःख आहेत. त्यासाठी मी तुम्हाला भक्ती सांगतो, ते मंत्र तुम्हाला करावे लागतील. तुम्ही असं नका समजू की छू मंतरने सगळी पीडा संपून जाईल. हे तर यासाठी सांगतोय की आम्ही समर्थ आहोत. हे फक्त तुम्हाला एक ट्रायल दिली आहे आपली, एक सॅम्पल दाखवलाय की आम्ही कोण आहोत. म्हणाले की महाराज, आम्हाला उपदेश द्या, आम्ही आपले दास आहोत. दोघांना दीक्षा दिली, भक्ती करा मुलांनो, या मंत्राचा जप करा, करत रहा. आता ते एकदम दुःखी होते तर एकदम सुखी झाले. त्यांच्या आनंदाला पारावार नाही उरला. आणि परमात्मा जे काही त्यांना सेवेच्या स्वरूपात सामूहिक पद्धतीने सत्संगात सांगितलं जातं की तुम्ही सत्संगासाठी येता तेव्हा इथे एक बाबूजी बनून येऊ नका, इथे एक दास होऊन या. एक जसं हॉस्पिटलमध्ये रुग्ण जातो, मग तो कितीही मोठा अधिकारी असो, कितीही मोठा श्रीमंत असो, ज्या वेळेला त्या रुग्णाला असं समजतं की त्याच्या तपासणीत काहीतरी गडबड आढळलीये आणि त्याचं शरीर ठीक नाहीये आणि तो डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर म्हणतात की जा तपासणी कर, तर त्यावेळी त्याला तो त्या क्षणाची वाट पाहतो की तपासणीत काय येईल. तो विसरून जातो की मी कोण आहे, मी कोणी अधिकारी आहे किंवा शेठ आहे. त्यावेळी तो स्वतःला रुग्ण समजतो. असा भाव तुमचा सत्संगात राहिला पाहिजे. इथं असं केल्यामुळे काय लाभ होईल? कबीर परमेश्वरांची ही अमरवाणी आहे. त्यांची अमरवाणी फायनल आहे. त्यांनी सांगितलंय ते सत्य आहे. कहते संत मिलन को आइए, तज माया अभिमान, जो जो कदम आगे रखे, एक एक यज्ञ समान. संत मिलन को चालिए और तज माया अभिमान, और जो जो कदम आगे रखे सो सो यज्ञ समान. आता पहा, एका यज्ञासाठी केवढा पैसा लागतो आणि हा यज्ञ तर फुकट होतो. ह्या विधीने तुम्ही सत्संगासाठी याल तर अधीर होऊन या आणि विनम्र होऊन या. ह्या अहंकार रूपी राक्षसाला पूर्ण संपवून टाका, आपल्यापासून दूर करा की बस दूर राहा, तुझा माझा काही संबंध राहिलेला नाही, कारण आता मी भक्त झालोय. आणि हा राक्षस अहंकार जो आहे सगळ्यात मोठा शत्रू आहे आपला. जशी रावणाने भगवान शिवाची भक्ती केली, भक्ती अशी केली की कोणी करू शकणार नाही, धडापासून कापून डोकी अर्पण केली, ती पुन्हा प्राप्त झाली, पण अहंकार गेला नाही. तर जशी शांती भगवान शिवापासून मिळणार होती ती नाही मिळाली. अहंकारामुळे कुत्र्यासारखं मरण आलं आणि राक्षस म्हणवला. तर अभिमान खूप वाईट आहे. भगवान आणि अभिमान यांचा ॲक्सिडेंट आहे. नॉर्थ साऊथ पोल समजा, ते कधी एकत्र येऊ शकत नाहीत. मग या दुष्टाला आपण का पाळायचं? आणि काय अभिमान या जीवाचा, एका क्षणात प्राण निघून जाईल, 2 मिनिटात जाळून येतील, मग गाढवं लोळतील राखेत. कसला अभिमान बाळगताय तुम्ही? लकवा आल्यावर तोंडात माशा येतात जातात, काय अभिमान त्याचा? तर ह्याने जे काम करायचंय ते करून घ्या.
आणि जसे तुम्ही सत्संगासाठी येता तशी ज्यांना शक्य आहे तशी सेवा करण्याचा प्रयत्न करावा. काही जणांनी भांडी घासावी, काहींनी स्वयंपाकघरात थोडीफार मदत करावी, कोणी सतरंजा घालाव्यात. तर अशा प्रकारची सेवा करता येते. आणि वृद्ध वयस्कर आजारी इथं जास्त येतात, त्यांना प्रेम द्या, सहकार्य करा, मदत करा. तर अशा प्रकारे आत्म्यातलं पुण्य वाढेल, एक प्रकारची नम्रता येईल. तर कबीर परमेश्वरांकडे, मुनींद्रजींकडे विशेष करून दुःखी लोकच येत. सुखी तर त्यांच्याकडे जायचे, त्या नकली ऋषींकडे, कारण की ते तर महिम्याचे भुके. चांगला आदर देत, शेठ आला तर त्याला वेगळी खुर्ची देणार, तो राजा त्याला वेगळी खोली देणार आणि मग तो 10,000 रुपये देणार, त्याची स्तुती करणार. म्हणून ते यासाठी शेठ तिकडे जायचे, त्यांना तिथे मान मिळे. आणि परमात्म्याच्या दरबारात आले तर एकाच सतरंजीवर बसण्याचा आदेश असतो, भले कोणीही येवो. तर संत तेच असतात. आणि तिथे कुठला आदर सत्कार नसतो कोणाचा आणि अनादरही नसतो कोणाचा, कारण तिथे विद्यार्थी हेच भक्त असतात. आध्यात्मिक गुरु जो असतो तो आध्यात्मिक शिक्षकच असतो. तर अशा प्रकारे तर आता पुण्यात्म्यांनो, जे हे म्हणतात की बाबा प्रारब्धामध्ये कर्मात लिहिलेलं, भाग्यात लिहिलेलं दुःख हे भोगावं लागतं, हा तर पापकर्माचा दंड आहे. आणि मग ते म्हणतात की भगवंताचा मंत्र घ्या, त्याचा जप करा, भक्ती करा, म्हणजे पुढे सुखी व्हाल. आता कोणाच्या पायात काटा मोडला असेल आणि खोल जाऊन तुटला असेल, त्याला स्वतःला कळत नाही की दुःख कशामुळे होतंय. किंवा त्याला जरी माहीत असलं की काटा मोडला आहे तर तो कोणाकडे तरी जाईल, तो त्याला सांगेल की तुझ्या दुखण्याचं कारण तुझ्या पायात मोडलेला काटा आहे. आणि काटा तर काढता येणार नाही, तो तर तसाच राहील. तू हे बूट घाल, आणि बूट घाल म्हणजे भविष्यात पुढे तुला काटा टोचणार नाही. तर पुण्यात्म्यांनो, काटा मोडलेल्या पायात बूट घालता येत नाही, तर तो काटा काढा आणि मग त्याला सल्ला द्या की बूट वापरत जा, नाहीतर पुन्हा काटा टोचेल. तर मग ती काटा टोचल्याने दुःखित व्यक्ती, तिला खूप कळतं की काट्याने किती वेदना होते. आता तो कधीच बूट काढणार नाही, खूपच काळजी घेईल की यापुढे परत ती आपत्ती येऊ नये. तर याच प्रकारे परमात्मा म्हणतात, जसा आपल्या प्रारब्धरूपी पापकर्माचा काटा टोचला आहे आणि तो काटा काढला तरच सुख मिळेल, मग तुम्हाला सल्ला दिला जाईल की या मर्यादेत राहा, ही भक्ती करत राहा. तर तो प्राणी कधीही मर्यादा सोडणार नाही आणि भक्ती सोडणार नाही, या भयाने की तशी वीज परत आपल्यावर पडू नये, परत ती आपत्ती, ते संकट येऊ नये. किती वाईट हाल झाले होते आपले. तर मग तो कधीच भक्ती सोडू शकत नाही आणि सरळ चालू लागतो. तर अशाच प्रकारे परमात्मा त्यांना सल्ला देत असत उपस्थित भक्तांना. आणि तिथे परमात्म्याजवळ, कबीर साहेबांजवळ म्हणजेच मुनींद्रजींजवळ विशेष करून ते दुःखी लोकच येत असत. कोणी मनोरुग्ण, कोणी भूतबाधेने पीडित झालेले, कोणाला देवांनी शाप दिलेला, कोणाला ऋषीमुनींनी शाप दिलेला, किंवा कोणी प्रारब्धातल्या कष्टांनी त्रासलेला, कोणी शारीरिक रोगांनी ग्रस्त. आणि परमात्मा तर आमचे भगवान आहेत, ते तर आपल्या मुलांची सगळी दुःख दूर करतात. तर तिथे वृद्ध, आजारी, दुःखी लोक येत असत. तर भगवान सल्ला देत असत की बाबा, वृद्ध आजारी लोकांची मदत केली पाहिजे, तिरस्कार करू नका. कहते कुष्टी होवे संत बंदगी कीजिए, हो वैस्या के विश्वास चरण चित दीजिए. परमात्मा सल्ला देतात, आपल्याला सांगतात, जरी भक्ताला कोड झाले असतील, कुष्ठरोग झाला असेल, त्याच्यावर माशा घोंगावत असतील, तरी त्याचा तिरस्कार करू नका, उलट त्याची मदत करा शक्य होईल तेवढी. कुष्टी होवे संत बंदगी कीजिए. भक्तांनी एकमेकांना नमस्कार करावा सतसाहेब, त्यांचा तिरस्कार करून पाठ फिरवून जाऊ नका. और होवे स्या के विश्वास चरण चित दीजिए. जर कोणी भगिनी, कोणी आपली कर्मवश गणिकाही झाली असेल, वेश्यावृत्ती करत असेल आणि ती सत्संगासाठी आली, म्हणतात तिचाही तिरस्कार करू नका, तिलाही साधू समजा. कारण की आपण सगळे
अशा जगात राहतो जिथे न जाणे कोण कधी काय चूक करेल. आणि आपण काय करतो की स्वतःचे दोष न बघता दुसऱ्याच्या छोट्या दोषालाही मोठा समजून त्याचा तिरस्कार करतो. हेही आमच्या अज्ञानाचंच कारण आहे. आता जसं पुण्यात्म्यांनो कोणी चोर आहे, डाकू आहे आणि कोणी दुराचारी आहे, जर तो सत्संगात आलाच नाही तर त्याला हे कसं कळणार की हे पाप करतोय तो? ज्या क्षेत्रात तो राहतो त्या परिसरात तो अडकलेला आहे, त्यामुळे तो बिघडतच चाललेला आहे. आता जसं कापड मळलेलं असेल, जोपर्यंत त्याला पाणी लागत नाही, साबणाचा प्रयोग होत नाही त्यावर, तोपर्यंत मळ कसा निघणार? तर अशा प्रकारे परमेश्वर कबीरजी म्हणजे मुनींद्रजी आपल्या उपस्थित श्रोत्यांना, भक्तांना शिकवण देत असत. आता नळ आणि नीळ तर मोठ्या संकटातून गेले होते. डोंगर कोसळला होता दुःखांचा. 30-30 वर्षांचे झाले होते आणि लहानपणापासूनच दुःखी होते. आणि ज्यांनी आत्महत्येचा विचार केला होता त्या व्यक्ती इतक्या सुखी झाल्या. तर ठीक आहे, आपली बुद्धी इतकी काम करत नाही की त्याला ईश्वरच मानेल, पण ईश्वरापेक्षा कमीही मानू शकत नाही जर थोडीही त्याच्यात माणुसकी असेल तर ते तर महान आत्मा होते नळ आणि नीळ. त्या दिवसापासून ते सत्संगात खूप सेवा करू लागले. वृद्ध वयस्करांचे कपडे, रुग्णांचे, अपंगांचे कपडे घेऊन जा, द्या मला, मी धुवून आणतो. त्यांचे कपडे धुतले, भांडी घासून दिली, त्यांना आरामात बसवत आंघोळ घालत. अशा प्रकारे ते सेवा करू लागले जे परमात्मा मुनींद्रजींच्या आश्रमात येत असत त्यांची. परंतु ते दोघेही अगदी सरळ मार्गी होते, भोळ्या मनाचे होते. ते काय करत, सत्संगात जी चर्चा व्हायची, भगवानांकडून जे ज्ञान ऐकायचे, तर हे नदीवर कपडे धुत असत, भांडी घासत असत. नदीच्या जवळ सत्संग होई, ऋषींचे आश्रम असत तिथे. हे काय करत, नदीच्या काठावर कपडे भिजवून ठेवत, ज्यामुळे थोडा मळ सुटा होईल, मग धुऊया म्हणायचे. त्याच प्रकारे भांड्यांचं पण. आणि दोघे नदीकिनारी झाडाखाली बसून सत्संगात ऐकलेल्या गोष्टींवर दोघे चर्चा करायचे. आणि मग आपल्या जुन्या काळाबद्दल, आपल्या भूतकाळाबद्दल ते खूप विचार करत असत. आणि म्हणायचे, पाहते ऋषी काय काय बकवास करायचे. आधी तर म्हणायचे हा जंतर कर, तो मंतर कर, आणि मग लास्टला म्हणायचे की तुमच्या प्रारब्धाचेच भोग आहेत, भोगावेच लागतील. मग आता इथे कुठे गेलं ते प्रारब्ध? तर बाबा भगवंतच आले आहेत. परमात्मा जसे आहेत आपले गुरुजी, मोठी दया केली आपल्यावर. पहा, आज सत्संगात असं सांगितलं कधी ऐकलं नव्हतं आम्ही. आता पुण्यात्म्यांनो, जो इतका दुःखी होता तो आता सुखी झाला. आणि त्याला जे ज्ञान हा दास देत आला तेच ज्ञान परमात्मा पूर्वी देत असे. त्याच परमेश्वर कबीरजींनी दिलेलं ज्ञान हा दास सांगतोय. टेप रेकॉर्डर तुम्हाला ऐकवतोय. दिलेलं ज्ञान त्या ईश्वराचंच आहे जो 4थ्या युगापासून देत आला आहे. तर पहिल्यांदा सुखी माणसाने या गोष्टी ऐकल्या तर उठून निघून जाईल म्हणेल काहीतरीच सांगतायत हे. आजपर्यंत कधी ऐकलं नाही. तर प्रथम परमात्म्याने त्या लोकांची निवड केली जे दुःखी होते. आणि जेव्हा दुःखी व्यक्ती सुखी होईल तेव्हा तो कुठे जाईल, सगळं ऐकेल आणि सारं खरंही वाटेल त्याला, कारण तो तर दुःखातून बाहेर पडलाय. तर खरं तर हे आहेच आहे. त्या अज्ञानामुळेच आपल्याला ते बरं वाटत नव्हतं. तर अशा प्रकारे ते जेव्हा चर्चा करत असत तेव्हा एखादा कपडा त्या प्रवाहात वाहून जात असे. त्यांना कळायचंही नाही. जेव्हा ते धुवून वाळवून परत नेत असत त्यांचे कपडे, तर प्रत्येकजण आपापले कपडे घ्यायचा. कोणी म्हणायचं माझं धोतर सापडत नाहीये, कोणी म्हणायचं माझा सदरा गेलाय. ते म्हणायचे की बाबा आम्ही जेवढे नेले होते तेवढेच परत आणलेत, आम्हाला माहिती नाही. अशाच प्रकारे भांड्यांचंही होई. कोणाचं एखादं भांडप, एखादा पेला, कोणाची ताटली, असं रोज काही ना काहीतरी हरवत असे. मग त्या लोकांनी त्यांना प्रार्थना केली की पहा, मोठ्या कष्टाने एक पेला आणला होता, एवढ्या लांबून, पुन्हा कसा आणणार? बाबा त्यापेक्षा तुम्ही असं करा, आमची सेवा नका करू, आमचं आम्ही करू. आम्हाला तर खूप टंचाई जाणवते आता वस्तूंची, कुठून आणू आता? तर ते म्हणू लागले, यापुढे आम्ही काळजी घेऊ, खूप काळजी घेऊ. तर इतर सेवा करणारे जे अन्य लोक होते ते सांगू लागले की हे दोघे भोळे भाबडे आहेत. कपड्यांना, भांड्यांना पाण्यात भिजवून एका बाजूला बसतात, ते भगवंताविषयी चर्चा करत असतात. त्यांना कळतच नाही ते पाण्यात वाहून गेलंय ते. सांगण्याचा भावार्थ असा की ही तक्रार गुरुजींपर्यंत गेली, मुनींद्रजींपर्यंत.
आता त्यांना चिंता वाटली की आता महाराजांकडे गोष्ट गेली, आता ते आमची सेवा काढून घेणार. आता सेवा काढून घेणं म्हणजे भगवंतांची नाराजी घेणं. गुरुजी नाराज झाले तर आपल्यावर पुन्हा संकट येणार. ते या भीतीने करबद्ध होऊन तिकडे गेले. गुरुजींनी बोलावलं. परमात्मा म्हणाले, बेटा, हे खूप त्रासले आहेत. तुमचा उद्देश चांगला आहे, सेवा करण्याचा आहे, पण यांना प्रॉब्लेम खूप झाले आहेत. तुम्ही सेवा राहू द्या. बेटा, दुसरी एखादी सेवा करा. त्यांनी लोटांगण घातले, खूप रडू लागले. म्हटले, हे परमात्मा, आमची सेवा काढू नका. हे भगवान, यापुढे आम्ही नीट लक्ष देऊ. तर भक्त म्हणाले, हे पूर्वीही कितीतरी वेळा म्हटलेत असं. हे परत गेले की विसरून जातात, हे यांना जमणार नाही. आता परमात्म्याने पाहिलं, यांची श्रद्धा अतूट आहे, यांचं मन मोडेल, हे खूप दुःखी होतील. तर परमात्मा कबीर मुनींद्रजींनी, परमेश्वरजींनी आशीर्वाद दिला, बेटा, आजपासून तुमच्या हातून कुठलीही वस्तू पाण्यात बुडणार नाही. जिथे ठेवाल तिथेच राहील. तुम्ही हलवल्याशिवाय अजिबात हलणार नाही. आता हा वर मिळाल्यावर ते खूप खुश झाले आणि जाऊन पाहिलं. जे कपडे भिजवले होते ते होते तिथेच राहिले. ताटल्या वाट्या काशाच्या असत, त्या ठेवल्या. कासे एरवीही पाण्यात बुडते. काशाच्या वाटीत काठोकाठ पाणी भरून आणि त्या नदीत ठेवत, तरीही जिथल्या तिथे राहत. मग कोणीतरी म्हणाले की चला जरा दगड ठेवून बघा बरं. त्यांनी दगडगोटे उचलून पाण्यावर ठेवले. ते जिथे ठेवले त्या पाण्याच्या वरती जसेच्या तसे राहिले. तर हा त्या भक्तांचा प्रॉब्लेम तर सुटला, ज्या भक्तांचे कपडे आणि भांडी हरवत होते. तर अशा प्रकारे नळ आणि नीळ यांना हा आशीर्वाद परमेश्वर मुनींद्रजींकडून दिलेला होता. आता परमात्मा म्हणतात, गोता मारूं स्वर्ग में जा बैठूं पाताले, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाले. एकदा श्रीलंकेमध्ये एक चंद्रविजय नावाचा भाट राहत होता. त्याच्या कुटुंबात सगळे मिळून 16 सदस्य होते. मुले, सुना, मुलं, मुली, सगळे मिळून 16 सदस्य होते. हे पुण्यात्म्यांनो, एक पिता एक माता आपल्या मुलांच्या साठी किती दुःखी होतात. एखादं मूलही कष्टात असेल तर त्यांना चिंतेनं झोप लागत नाही. आणि आम्ही ज्या पित्याची संतान आहोत, पूर्ण पृथ्वी, सगळं विश्व, पूर्ण ब्रह्मांड, मुंगीपासून हत्तीपर्यंत, आपण सगळे त्या कबीर भगवंताची, त्या अमर पुरुषाची मुले आहोत. आता आपण इथे किती दुःखी आहोत. आपण तर बालक आहोत, ठाऊक नाही. लहान मुलाला कितीही लागलं तरी तो त्याला कष्ट समजत नाही, रडतो नक्की, आणि तरीही चूक करायला मागे पुढे पाहत नाही, कारण त्याला ज्ञानच तेवढं आहे. तर तो परमात्मा किती दयाळू आहे. आपल्या प्रिय आत्म्यांना शरणमध्ये घेण्यासाठी त्या चंद्रविजय भाटाच्या घरापासून थोड्याच अंतरावर रस्त्यावर, जिथे तो सकाळी फ्रेश होण्यासाठी जात असे, तिथं एका झाडाखाली बसले भगवान. एका साधूचं रूप घेऊन बसले. ऋषीरूपात राहतच होते. आणि पुण्यात्मा जे असतात, भगवंतावर श्रद्धा ठेवणारे, त्यांना उद्देशून भगवंत म्हणतात, साधु दर्शन राम का और मुख पर बसे सुहाग, दर्श उन्हीं को होत हैं जिनके पूर्ण भाग. कबीरा दर्शन संत के परमात्मा आवे याद, और लेखे में वाहे घड़ी बाकी का समय बाद. व्यर्थ. आता संत ऋषींचं दर्शन घडलं. चंद्रविजय भाटाने प्रणाम केला. प्रणाम करून आधी पुढे गेला, थोडं फिरून आला. येतावेळीच म्हणाला, भगवान, दासाची झोपडी जवळच आहे, दर्शन द्या दाता. आता तर ते त्यासाठीच गेले होते. करे करावे साइया मन में लहर उठा, दादू से दरजीव के आ बगल हो जा. परमात्मा म्हणाले, चल बाबा. आले त्यांच्या घरी. तिथं थोडा वेळ डिस्कस केलं. त्यांची आपसात चर्चा झाली. परमात्म्याकडून ज्ञान ऐकलं त्याने आणि म्हणाला की भगवान, काही चर्चा ऐकवा. तर परमात्म्याने सारी कथा कहाणी त्या सृष्टीरचनेची सांगितली, खूप ज्ञान दिलं. तर तो खूप प्रभावित झाला. म्हणू लागला, भगवान, दासाची झोपडी जवळच आहे, तिथे चला, आणि तिथं आपली आणखी लेकरं आहेत, तीही आपल्या ज्ञानाचा लाभ घेतील. परमात्मा त्याच उद्देशानं गेले होते. गेले घरी. त्यांना वेगळी जागा दिली, आसन दिलं, स्वच्छ कपडे अंथरले आणि मग सत्संग ऐकवला.
आता त्यावेळी तर फक्त एकाच व्यक्तीने नाव घेतलं, चंद्रविजयने. बाकी परिवारातले म्हणू लागले, छे छे, आम्हाला यांचं म्हणणं पटत नाही. हे तर भगवान शंकरांपेक्षाही श्रेष्ठ समजतायत. कारण श्रीलंकेचा राजा रावण हा भगवान शंकराव्यतिरिक्त कोणाचीच पूजा करीत नव्हता आणि त्याचं पाहून श्रीलंकेत सगळे शिवाचेच पुजारी बनले. तर ह्या गोष्टी त्यांच्या स्वीकारल्या गेल्या नाहीत. मग ते निघून गेले भगवान तिथून. त्यानंतर चंद्रविजय भाटने आपल्या पूर्ण परिवाराला बसवून खूप चांगल्या तऱ्हेने समजावलं. त्या सगळ्यांना ते पटलं. मग परमेश्वर पुन्हा तिथं पोहोचले. त्या सर्व पूर्ण परिवाराने त्यांचं नाव घेतलं आणि जे ज्ञान मालिक ऐकवत ते तर असं होतं की प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की हे सर्वांना सांगावं, भावाला, बहिणीला, नातेवाईकांना. इतकं अनमोल ज्ञान ना कधी पाहिलं ना ऐकलं. आता पुण्यात्म्यांनो, हा जो चंद्रविजय भाट होता तो रावणाकडे जात असे, त्याला चुटकुले विनोद वगैरे ऐकवत असे, त्याची महती गात असे आणि हे भाट लोक त्यांचं एक मनोरंजन करत असत. आणि तिकडे त्याची पत्नी जी होती ती कर्मवती नाव होतं तिचं, ती जात होती रावणाची पत्नी मंदोदरी हिच्याकडे. तिला चुटकुले ऐकवत असे, चांगले वाईट. ही मनाची एक सवय असते. हे रामाची कथा कमी आणि कामाच्या कथा जास्त ऐकण्यात रस घेतं, सेक्सच्या. तर प्रथम ती बकवास ऐकवत असे, त्यावर मंदोदरीसुद्धा हसत असे, विनोद ऐकून खिदळत असे, चुटकुले ऐकून ऐकून. तर मग त्या कर्मवतीला, चंद्रविजय भाटाच्या पत्नीला, त्या बेटी भगिनीला परमात्म्याचं ज्ञान झालं, सगळी बकवास बंद झाली. म्हणतात ते 2 चतुर्दश ढूंढिए वो परम स्नेही साथ, जिन मिलते सुख उपजय मिटते कोट उपहाद. हे बरळणं बंद होतं सगळ्या जीवांचं. तर तिथे आता ती कर्मवती आधी तसल्याच गोष्टी ऐकवत असे. नंतर जेव्हा मंदोदरीला वेळ असेल, तिला बसवून म्हणायची की महाराणी, आमच्या घरी महाराज येतात, आमचे गुरुजी, त्यांनी खूप ज्ञान दिलं, तुमची आज्ञा असेल तर तुम्हाला ऐकू एक कथा. ऐकवू? मंदोदरीचा देवावर विश्वास होता. तर त्या मंदोदरीला जेव्हा कथा ऐकवल्या परमात्म्याकडून ऐकलेल्या ज्ञानाच्या, मंदोदरी म्हणू लागली की कर्मवती, तू तर फाटक्या तोंडाची होतीस. तुझं हे पात्र तर नुसतं शेणाने भरलेलं होतं, त्याचा वास येत होता, त्यात हे अमृत कोणी ओतलं? तू या अशा गोष्टी ऐकल्यास कुठे, ज्यांना कधी पाहिल्या ना ऐकल्या? तर ती म्हणाली की आमच्याकडे गुरुजी येतात, त्यांनीच आम्हाला हे ज्ञान दिलं मंदोदरी. तेव्हा मंदोदरी खूप प्रभावित झाली. म्हणाली की अशा संताचं, ऋषीचं दर्शन घ्यायला हवं. तर तिला म्हणाली मंदोदरी, पुढच्या वेळेस तुझे गुरुजी आले ना की आमच्याकडे घेऊन ये. आता परमात्मा पुन्हा गेले. तर चंद्रविजयची पत्नी म्हणाली, प्रभू, आमची राणी तुमची आठवण काढतीये. मी तुमच्याद्वारे ऐकवलेलं ज्ञान तिला सांगितलं. ती खूप प्रभावित झाली आणि ती म्हणाली की तुमच्या गुरुजींना इथे आमच्याकडे घेऊन ये. परमात्मा म्हणाले, बेटा, आम्ही कुठल्या राजाच्या घरी जात नाही. त्यांना गरज वाटली तर इथे येतील. साधुसंत जात नाहीत अशा व्यक्तींच्या घरी जोपर्यंत ते आमच्या विचारांशी परिचित होत नाहीत. आता ती कर्मवती सापडली धर्मसंकटात. जर माझे गुरुजी गेले नाहीत तिच्या घरी तर मंदोदरी मला मनमानी शिक्षा करेल. परमात्म्याने अंतर्मनाने जाणलं. मग बेटी तर खूप दुःखी होईल. ते म्हणाले, बेटा, असं सांग तिला की पहा, ऋषी महर्षींना, संतांना आज्ञा देऊन बोलावलं जात नाही आणि आज्ञा देऊन बोलावल्यावर जरी ते आले तरी कृपा होणार नाही. मग काय उपयोग? तर साधू संतांकडे गेल्याने खूप लाभ होतो, स्वतः गेलं पाहिजे. तर मंदोदरीकडे जाऊन तिने सांगितलं, राणी, मी विनंती केली होती गुरुदेवांना, त्यांनी नकार दिला आपल्याकडे यायला आणि सांगितलं की साधूसंतांना आज्ञा देऊन बोलावू नये, त्यांच्या चरणांशी गेलं पाहिजे लाभ घ्यायचा असेल तर. आणि जर आज्ञा देऊन बोलावलं तर कृपा होणार नाही त्यांची. मंदोदरी म्हणाली, ठीक आहे भगिनी, मी येते. आता जेव्हा गुरुजी येतील तेव्हा मला भेटव. परमात्मा पुन्हा गेले. ते भटकतायत एकेका आत्म्यासाठी, आपल्या शरणात घेण्यासाठी, त्यांना सुखी करण्यासाठी. इथेही सुखी करतील आपल्याला. आणि इथून जाल तेव्हा पहा, सतलोकात घेऊन जातील. मग तिथे काय सांगायचंय, सुखच सुख. आता काय झालं, मंदोदरी गेली, परमात्म्याचं दर्शन घेतलं. पाहताच आत्मा खेचला गेला. पुण्यात्मा होती, पूर्वीची संस्कारी होती, परमात्म्याची लेक.
खूपच जास्त प्रभावित झाली मालकांच्या वचनाने आणि म्हणाली, परमेश्वरा मला अनुग्रह द्या. परमात्म्याने दीक्षा दिली. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब, आपलं नाव? सुभाष रावसाहेब कोळेकर. आपण कुठून आलात? मुक्काम सुलतानपूर, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, राज्य महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी शेती करत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 5 नोव्हेंबर 2020. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेण्या अगोदर मी व माझा परिवार ब्रह्म विष्णू महेश हे सर्व देवी देवतांची पूजा करत होतो, जे की गंगासागरला जाणे, तिरुपती बालाजीला जाणे, आळंदीला जाणे, पंढरपूरला जाणे या सर्व, आणि मेन म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळं पंढरपूर हे कुळीचं दैवत हे मी समजायचो आणि पंढरपूरला नित्यवारीला जायचो. 25 वर्षे ही वारी, आषाढी आणि कार्तिकी ही 25 वर्ष वारी केली आणि नंतर बाकीचे देवदेवतांच्याही दर्शनं करायचो. इकडं पण सुलतानपूर ते पैठण 18 वर्षे दिंडी चालवली. त्यामध्ये भजन कीर्तन सर्व म्हणायचं, पोथी सांगायचे, पुराण सांगायचे, सर्व गोष्टी हे करायच्या. अशी भक्ती आम्ही संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये येण्या अगोदर करत असत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि सर्वात प्रमुख म्हणजे आपण वारकरी संप्रदायाची भक्तिसाधना करत होतात. आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांचा मार्ग का निवडला आणि आपण त्यांच्याकडे नामदीक्षेसाठी का गेलात? संत रामपालजी महाराज यांचे एक अनुयायी होते आणि त्यांची आणि माझी जवळपास 3 वर्षे ज्ञानावर चर्चा चालायची. पण त्यांचं ज्ञान सांगितलेलं त्यांना समजायचं, मला काही समजतच नसतं ते ज्ञान. तरी पण मी एक वेळेस अशी आमची चर्चा चालत असताना एक वेळेस नामावर चर्चा चालू लागली. नामावर ज्यावेळेस चर्चा करू लागलो त्यावेळेस त्यानं मला प्रश्न विचारला की तुम्हाला प्रथम नाम आहे, सतनाम आहे, मग सारनाम काय आहे तुमच्याकडं? त्यावेळेस मी गडबडीत पडलो आणि माझ्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली की हे सारनाम काय आहे. मग हे आमचे गुरु जे आहेत ते स्वर्गवासी झालेले होते, त्याच्यामुळं त्यांना बी हा प्रश्न विचारणं आम्हाला शक्य नव्हतं आणि ते शक्य नसल्यामुळं आम्ही आता हे प्रश्न कुणाला विचारावा म्हणून मग ही भक्ती आपण काहीतरी, मग आता हा प्रश्न याच ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटल, मग या ठिकाणी आलो म्हणून ही भक्ती स्वीकारण्याचा आम्ही निर्णय घेतला. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.